भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। भंडाऱ्याच्या जवाहरनगरमध्ये आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय। ज्या इमारतीमध्ये हा ब्लास्ट झाला तेव्हा त्या ठिकाणी 14 कामगार कार्यरत असल्याची माहिती आहे। कारखान्याच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झालाय असंही कळतंय। आतापर्यंत 5 कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलंय आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। उर्वरित कामगारांचा मात्र शोध सुरू आहे। या संपूर्ण अपघातामध्ये जीवितहानीची खूप मोठी शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। भंडारा जवळील जवाहरनगर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं बोलल्या जात आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरीकडनं अधिकृत अद्याप आकडे जाहीर झालेले नाही काय जीवितहानी असावी नेमकं। मात्र हा जो स्फोट झाला तिथे LTP प्लांटमध्ये झाला आणि त्याची भीषणता एवढी होती की सुमारे 7 ते 8 किलोमीटर परिसरामध्ये याचा ब्लास्टचे धक्के लोकांना जाणवले आणि जे बिल्डिंगमध्ये इथे 5 ते 10 कामगार काम करत होते आणि ती बिल्डिंग पूर्णपणे कोलॅप्स झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि बघू शकतो आपण ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या परिसरामधील या दवाखान्यामध्ये आहो। इथे मोठ्या प्रमाणामध्ये इंजर्ड आणि इथे कामगारांना इथे आणले जात आहे। इथे मोठ्या प्रमाणात नागरिक असो इथे संतप्त कुटुंबियांचा इथे आक्रोश इथे बघायला मिळत आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये आज ही दाहकता इथे जाणवल्यानंतर आता ऑर्डिनन्स फॅक्टरी प्रशासनही खडबडून जागे झालेला आहे आणि एकंदरीतच आतमधलं जे चित्र किती भयावह असेल याची साधी कल्पनाही करता येत नाही। मात्र ऑर्डिनन्स फॅक्टरी कुणालाही आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव करताय। एकंदरीतच ऑर्डिनन्स फॅक्टरी जेव्हा अधिकृत आकडेवारी घोषित करेल त्यावेळेस आपण निश्चितपणे सांगू शकतो की या ब्लास्टचा किती भीषणता होती। प्रशांत देसाई, ABP माझा, जवाहरनगर ऑर्डिनन्स फॅक्टरी, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।